ओके. तर आपण नेहमी तेलीम वाचत असतो, स्पेशली बेने इस्रायल. बाहेरची लोक पण वाचतात, पण आपले बेने इस्रायल जे खरंच बघितलं जर आपण तर श्रद्धेने ते वाचतात. आणि आपल्याला बरेचसे लोकांना आपल्याला ते मिनिंग त्याचं फुली आपल्याला माहिती नाही पडत, कारण आपण ते तेवढं आपल्याला ते ट्रान्सलेशनचा आपल्याला हिब्रू वर्डचे आपल्याला समजत नाही. तरी पण जरी वाचला तरी सोलला माहित पडते काय, आणि ती तेलीमचा टप्पा बे टाइम राचून तो स्पेशल टाइम आहे, त्याच्यामध्ये कधी एक्सेप्ट होते कधी नाही होत. बघा तेलीम टप्पा 24 वर्स 3 and 4 मध्ये लिहिलाय, मी याले बेहार हशेम. कोण ईश्वराचं माउंटेन चढेल, नेकी कप्पाईम, जो त्याचे हात साफ असतील कशापासून, चोरी, डिसऑनेस्टी, याच्यापासून जर तो हात साफ असतील तर तो वरती ईश्वराचं माउंटेन चढेल. उबार लेबाब, ज्याचा हार्ट प्युअर असेल, ज्याचं हृदय प्युअर असेल, ज्याचा कोई हार्ट जे द्वेष म्हणजे हेट्रेडचे फ्री आहे, रिव्हेंज पासून फ्री आहे, ग्रज पासून फ्री आहे. जो कोण माणूस जो दुसऱ्यांना माफी देऊ शकतो किंवा माफ करतो आणि सगळं काय मानतो की हशेम कडून आहे, तर हा पसूक तेलीम आपण तेलीम नंबर 24 ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तर ह्याचा आपल्या तोरामध्ये घटनाची काय संबंध आहे, तोरामध्ये अशी काय घटना घडले जे या तेलीम पसूकची जुळते किंवा सिमिलर आहे किंवा असंच आहे. बघा, आपल्याला योसेफा सद्दीक बद्दल माहिती आहे काय घडलं तोरामध्ये. योसेफा सद्दीक त्याला त्याच्या भावाने विकलं होतं. तो त्यांना भरपूर त्यांना रिक्वेस्ट करून रडला, तो त्यांचे पाय पकडले, पण त्याला त्यांनी पीठमध्ये टाकलं आणि विकलं, आणि काय काय झालं त्याच्यामध्ये. सेलिंग ऑफ योसेफचं पाप, योसेफला विकण्याचं पाप आज पण इस्रायल लोकांवर हळूहळू ट्रान्सफर होते. स्लोली तो ट्रान्सफरच होत असते, एवढा तो मोठा हे होता. बट त्यांनी भरपूर रिक्वेस्ट केला, पण भावाने ऐकला नाही आणि ती घटना घडली. पण नंतर जेव्हा तो वरती चढला आणि व्हाईसरॉय झाला मिस्र देशामध्ये, तेव्हा त्यांनी त्याच्या भावाला माफ केला. जे का भावाने त्याच्या बरोबर केला होता योसेफा सद्दीकनी माफ केला. स्टार्टिंगला तो एकदम टफ वागला, त्यांच्याशी हार्शली त्यांनी ट्रीट केलं. पण कॉमेंट्री सांगते की त्यांनी असं बिहेवियर केला त्याच्या भावाला बेनिफिट होईल म्हणून त्यांनी तसं तो बिहेवियर केला. त्याच्या हार्टमध्ये त्यांच्याकडे त्या भावांबद्दल हेट्रेड नव्हताच. जेव्हा इनफॅक्ट जेव्हा त्यांनी भावाला स्पाईस बोलला की तुम्ही स्पाईस आहोत, मेरा ग्लीम, तुम्ही स्पाईस आहात, तर ती भावं आपसात बोलायला लागली की हे आपल्याला का असं होतं सगळं चाललेलं आहे, कारण आपण आपल्या भावावर मर्सी दाखवली नाही, योसेफवर मर्सी दाखवली नाही, अशी ती भावांमध्ये बातमी चालली होती. आणि योसेफने ते ऐकलं आणि तो जाऊन तिथे रडला, बाजूला जाम रडला तो, तेवढा त्याला ते ही बिकेम इमोशनल. तेव्हा योसेफने ऐकला, ही टर्न अवे, तो बाजूला गेला आणि रडला. जर तो त्यांच्यावर रागावला होता तर तो डेफिनेटली कधीच रडला नसता. तो बोलला असता, ठीक आहे, बरं झाला असं, मी ह्याच टायमासाठी थांबलो, यांना मी पनिशमेंट देईन, असा माझा टाइम आहे. पण नाही, आता ते माझ्यासाठी जे सफरिंग होते ते माझ्याबरोबर असं वागले म्हणून ते झालेलं आहे. हे न करता त्याला ते दुःख झाला, त्या पेन झाला, आणि ही क्राय, कारण ही त्याला ते त्यांच्या दुःख झालं आणि ही फेल्ट पेन फॉर देम, त्यांना ते त्यांचं पेन त्याला जाणवलं. सो व्हॉट इज द कनेक्शन. हा माणूस सारखा आपण वागलो पाहिजे. ही इज ट्रू मॅन ऑफ फेथ, ही इज ट्रू मॅन ऑफ फेथ. म्हणजे नॉट ओनली त्यांनी रिव्हेंज घेतला किंवा गरज ठेवला आपल्या भावांवर, ही लव्ड हिज ब्रदर्स, त्यांच्या भावावर त्याचा प्रेम होता, आणि त्यांनी सर्व काय केलं
की त्यांचा ऑनर प्रोटेक्ट झाला पाहिजे, त्यांचा काबूत प्रोटेक्ट झाला पाहिजे. तर हा मेरिट, हा ट्रेड किती इम्पॉर्टंट आहे. कसला? टू फॉरगिव्ह पीपल, टू फॉरगिव्ह पीपल, रिलीज हेट्रेड, द्वेष मनातून काढून टाकायचा, लव अहावामध्ये चेंज करायचा. जर इस्रायल लोकांनी हे केलं तर वी आर एम्युलेटिंग हशेम, वी आर लाईक डुईंग व्हॉट हशेम वॉन्ट्स, वी आर एम्युलेटिंग हशेम. कुठले हशेम? जे आपल्याला नेहमी फॉरगिव्ह करतात, आपल्याला माफ करतात. हे जर केलं तर तो माणूस ट्रुली ग्रेट होईल. हेच ऍटिट्यूड, हेच मेरिट तेलीम टप्पा 24 मध्ये लिहिलेलं आहे. तर प्लीज ट्रेन युअर चिल्ड्रन. त्यांना ही तेलीमचा टप्पा एक्सप्लेन करून सांगा. आणि ही लाईफस्टाईल त्यांची झाली पाहिजे. इट इज व्हेरी डिफिकल्ट, बट जो करू शकतो तो करू शकतो. त्यांना योसेफ सद्दीकचं एक्झाम्पल द्या, की एवढं काय काय केलं त्याच्या भावाने त्याला. म्हणजे जेव्हा ते ऍक्च्युली डिटेलमध्ये त्याच्या वाचला जातो काय काय केला त्याला, तर तुम्ही विचारा, ते इश्माइलीम किंवा कोण त्याला नेत होते, त्यांनी मी योसेफला जाम मारला, बिकॉज ही वॉज क्राईंग ऑल द टाइम अँड टेलिंग देम दॅट मला इथून काढा. दे बीट हिम व्हेरी बॅडली. म्हणजे ही हॅड सफर्ड सो मच फॉर द बिग मिस्टेक विच इज ब्रदर्स डिड, जे भावानी मिस्टेक केला. आणि तो पाप अजून ट्रान्सफर होतो इस्रायल लोकांवर हळूहळू इन पार्ट्स. म्हणजे एवढा द सेल ऑफ योसेफचं विकणं एवढा मोठा गुन्हा होता. ते झालं आणि काय झालं दॅट इज समथिंग डिफरंट. बट तोरा आपल्याला सांगते टू बिहेव इन द मॅनर सेम वे जसं योसेफने आपल्या भावावर वागला. तेलीम टप्पा 24 ते प्लीज एक्सप्लेन करा. ओके. काही लोक मला विचारत होती, कालचा जो पराशा होता तो बो होता, आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पराशा, कारण त्याच्यामध्ये येत्सियात मिस्राईम होता. येत्सियात मिस्राईम मध्ये आपण मिस्र देशामधून इस्रायल लोक बाहेर निघालो. ईश्वराने आपल्याला बाहेर काढलं. आपल्याला ईश्वराने बाहेर काढला म्हणून आज आपण कय्याम आहोत. आम इस्रायल खाय. का बोलतात आम इस्रायल खाय? तर तिथे असतो तर हा सवालच नसता आला. तिथेच असतो खसो शलोम, तिथेच अडकलो असतो आपण. बट हशेमने आपल्याला बाहेर काढला, येत्सियात मिस्राईम. आणि हा एवढा मोठा इव्हेंट आहे की गॉड हॅज कमांडेड अस, आपल्याला ईश्वराने कमांडमेंट दिले की वी हॅव टू, आपल्याला याची आठवण रोज करावा लागते. असा हा प्रश्न जो मला विचारला गेला की ठीक आहे, माणूस तर करतो रोज, पण बायकांचं काय? माणूस तर रोज आठवण करतो. इस्रायल मिस्राईल कसा करतो? एक तर तो शेमा इस्रायल दोनदा बोलतो. शेमा इस्रायल मध्ये पूर्ण येसियात मिस्राईल म्हणजे मिस्र ईश्वर म्हणून आपण बाहेर निघालो त्याचा उल्लेख आहे. तर त्या माणसाला समजते की हशेम आहेत आणि आपल्याला बाहेर काढलेला आहे. प्लस तेफिलीन जो बांधतो, इनफॅक्ट सर्वांनी बांधला पाहिजे. जो बांधतो नाही, चुकलो मी, सर्वांनी जे तेफिलीन बांधतात ती त्याच्यासाठी आहे की टू रिमेंबर, आठवण करण्यासाठी की ईश्वराने आपल्याला मिस्र देशातून बाहेर काढलं आणि काय काय सगळं झालं ते आपण कदेशली सगळं वाचतो सकाळी. एक असा प्रश्न उठतो की असा प्रश्न कोणी विचारलाय की तेफिलीन एक दिवस नाही बांधली तर चालेल काय? फॉरबिडन असूर आहे, रोज बांधली पाहिजे, रोज बांधली पाहिजे. जर कुठे अडचण असेल काय असेल तर क्विकली सनसेटच्या आधी दिवसामध्ये तेफिलीन बांधून कदेशली बोलून शेमा इस्रायल 3 पॅराग्राफ एवढा तरी करायला पाहिजे. लास्ट ऑफकोर्स बांधून तर पूर्ण शाकाहाराची नमाज केली पाहिजे. सकाळी नाही जमत तर मिनखाला बांधून मिनखाला केली पाहिजे. ऑफकोर्स दॅट इज नाही जमली शाकाहारीच आणि मिनखाला बी नाही जमली तर ऍटलिस्ट कुठेतरी बांधून कदेशली बोलून शेमा इस्रायल हे केलाच पाहिजे. अदरवाईज मोठा अभेर आहे. इट इज अ कमांडमेंट टू रिमेंबर अँड टाय तेफिलीन एव्हरी डे. सो याची नोंद घ्यावी. सो गेवारीम म्हणजे मेल्स ते तर तेफिलीन मारतात किंवा शेमा इस्रायल 2 टाइम करतात. प्रश्न असा उठलाय लेडीजचं काय? लेडीजला येसियात मिस्राईम हे रिमेंबर करायचंय की नाही, हा प्रश्न उठलेला आहे. बघा हगाजामध्ये वाचतो आपण पेसाच्या दिवशी
की सर्वांनी विचार केला पाहिजे की स्वतः आम्ही मिसर रेषेतून बाहेर निघालो. त्याच्यामध्ये माणसं होती, बायका होती, मुलं होती. म्हणजे इन शॉर्ट बायकांना बी ऑब्लिगेशन आहे, ते पण निघाले बाहेर. दे कॅनॉट से की माणसंच फक्त निघाली, बायका बी निघाल्या. सो इट इज ऑब्लिगेशन फॉर लेडीज ऑल्सो टू रिमेंबर द एक्झोडस येसेत मिस्राईम. पण लेडीज ते फिलिंग बांधित नाही, टाइम बाउंड मिसव आहे. मग कधी रिमेंबर ते कधी रिमेंबर करतील, कसं रिमेंबर करतील? ओके, ह्याच्यामध्ये बरेचसे इन्साइट्स आहेत. संध्याकाळी 5 वाजता एका राबीशी मी बात करत होतो. त्यांनी सांगितलं की शुल्खान अरोक आणि मिश्रा बेरुरामध्ये असं सांगितलेलं आहे की ऑफकोर्स लेडीजला बी ऑब्लिगेशन आहे टू रिमेंबर की मिसर देशातून ईश्वराला बाहेर काढली, कारण ते पण होते त्यावेळेला. माणसं तर निघाली, सगळं बायका बी निघाला, मुलं निघाली. सो हाऊ दे विल रिमेंबर? तर एक असा ओपिनियन आहे मिश्रा बेरुरामध्ये की लेडीजने बी शेमा इसेल केला पाहिजे. एमुना हे पॅराग्राफ वाचले पाहिजे टू रिमेंबर मिस्राईम नॉट एज अ टाइम बाउंड मिसवा. हा टाइम बाउंड मिसवा बायकांना नाहीये, जसं माणसाला आहे शेमा इसेल. बट रिमेंबरिंग, आठवण करणे येसियत मिस्राईमसाठी ते वाचून अंडरस्टँड केलं पाहिजे. इफ नॉट ऍटलीस्ट रात्रीचा झोपताना शेमा इसेल हे पॅराग्राफ वाचून दे हॅव टू रिमेंबर येसियत मिस्राईम, नॉट एज अ टाइम बाउंड मिसवा. त्यांना टाइम बाउंड मिसवाचा ऑब्लिगेशनच नाहीये. आता काही काही अशा लेडीज आहेत जे सकाळी त्यांची काही नमाज असते ते करतात, जे काय असते ते ठीक आहे, जे नमाजीमध्ये ते तेव्हा वाचतात. पण टाइम बाइंड जर मिसवत नाही केला तर ते नमाजीनंतर आपण जे म्हणतो एकदा लेलो किमामध्ये 13 प्रिन्सिपल्स ऑफ फेथ वाचतात. 13 प्रिन्सिपल्स ऑफ फेथ जो आपण एकदा लेलो किमाय गाणं गातो. आणि त्याच्यानंतर एसेर झेकिरो 10 रिमेंबरन्स ते लेडीज वाचतात. ही माणसाला तर कंपल्सरी आहे, म्हणून नमाजीनंतर ते वाचतोच टाइम काढून. कधी ना कधी तो वाचतो, त्याला तर ते ऑब्लिगेशन आहे. लेडीजला ऑब्लिगेशन आहे, पण काही लेडीज वाचतात. म्हणजे त्याच्यामध्ये 10 रिमेंबरन्सेस मध्ये 10 आठवणी, त्याच्यामध्ये येसियत मिस्राईम आहे, शब्बात पाळणे आहे, अमालेकने काय केलं आहे, अदर रिमेंबरन्स आहेत, मिरियामला काय झालं, सिनाई डोंगरावर काय काय झालं, गोल्डन काफ कशी केली, आणि हे सगळे ह्याच्यामध्ये हे जे काही घटना घडली आपल्या पूर्ण हिस्ट्रीमध्ये त्याचा उल्लेख आहे. तर काही लेडीज ते वाचतात. सो जर जी लेडीजनी वाचला, म्हणजे ज्युईश ट्रेडिशन मध्ये असेरेत हा झेखिरोत म्हणतात त्याला, 10 रिमेंबरन्सेस, दे आर डिफरंट दॅन 10 कमांडमेंट्स. तर whether it is obligatory for women or it is specific remembrance as the halakhic legal category falls, it doesn't matter. जर त्या बाईनी मनापासून जर वाचलं तर तिला मेरिट मिळालं. बट देन दॅट पर्सन आज मी, ठीक आहे हे नाही करू शकत, समजा नाहीच केलं तर काय आहे असा मिनिमम दॅट द लेडीज मस्ट डू. त्याच्यामध्ये I'll just come to quickly what the ladies would do. First of all, बाईला नमाज करण्याची कमांडमेंट नाही आहे. शी इज नॉट ऑब्लिगेटेड फॉर टाइम बाउंड मिसवत. टाइम बाउंड मिसवसाठी तिला ऑब्लिगेशन नाही आहे, जसा मर्द माणूस करतो. पण असं सांगितलेलं आहे की दिवसामध्ये एकदा तिने हात वर उचलून, डोळे वर उचलून ईश्वराची स्तुती केली पाहिजे, ऍटलिस्ट वन्स अ डे. आणि आपल्या कबाला सांगते, जर बाईनी मिनखा करून शॉर्ट मध्ये आश्रयपासून चालू करून अमिता जर केली मिनखामध्ये, आणि तिने अमितामध्ये तिची नमाज केली, तर ही नमाज फार पॉवरफुल आहे. म्हणून आम्ही ऑट मध्ये असताना आय थिंक 25-30 वर्ष आधी आम्ही ती अमिता मराठीमध्ये लिहून दिली होती, बरेच डिस्ट्रीब्यूट केलं होतं की ऍटलिस्ट लेडीजनी दुपारची मिनखा तरी करावी. अमिता आश्रय करून आमिदा करून येशे म्हणून आलेलो ले शब्या. पण ऑब्लिगेट, आय मीन कंपल्सरी मिसवत फॉर लेडीज एज यू नो. एकतर जेव्हा पाव बनवतात तेव्हा खल्ला सेपरेट करायचं, बाजूचा खल्ला जेवढा पोर्शन आहे किंवा जास्ती असला तर बराका करायची, त्याचे लॉज आहेत, ते बाईनी कम्प्लिटली शिकला पाहिजे. आपल्या घरच्या मुलींना हा मिसवा शिकवलाच पाहिजे. इनफॅक्ट याचा ऍब्रिव्हिएशन आहे खाना.
याचा ॲब्रिव्हिएशन आहे. त्यांनी विचार करून सांगा मुलींना, यू हॅव टू रिमेंबर खाना. व्हॉट इज खाना? खेत, नून, हे. खेत म्हणजे खल्ला, सेपरेटिंग द खल्ला. नून म्हणजे निदा, फॅमिली प्युरिटी. आफ्टर मॅरेज द लेडी ऑब्झर्व द फॅमिली प्युरिटी लॉज, टेकिंग ऑफ तेबिल्ला, व्हेरी इम्पॉर्टंट. अँड लास्ट इज हे. हे म्हणजे हल्लाकात नेर, शब्बातचा नेर, फेस्टिवलचा नेर. हे 3 मिसोत बाईंनी आपल्या मुलींना, कारण इंडियामध्ये जसं आपण म्हणतो भात याकोब आणि जसं मुली जातात इस्रायलला, तसा सोर्स नाहीये. खबर ट्राय करते काहीतरी शिकवायचा, मे बी व्हॉट एव्हर दे मे टीच, बट जो घरी आई वडील शिकवतात, दॅट इज हॅव्हिंग प्रोफाउंड इफेक्ट ऑन द किड्स. दॅट विल हॅव प्रोफाउंड इफेक्ट ऑन द किड्स. सर, ऑफकोर्स द बॉय हॅज टू बी टॉट द मिसोत ऑफ प्रेइंग, तेफिलीन बांधणे, हे सगळं करा ना. गर्ल्स हॅव टू बी टॉट these 3 mitzvot along with so many other things of midot. Midot कसं बिहेवियर करायचा, चॅरिटी, कशरिंग, ऑल these are regular mitzvot for living. But the compulsory, obligatory is khana. Khet for khalla, separation. Noon for nida, purity, family purity. And he for hadlakat, nirod. Now, out of these 3, हे 3 मधून खल्ला आणि हदलाकात निरोध, मर्द माणसाला बी ऑब्लिगेटेड आहे. मर्द माणसाला हे 2 मिसवत पण ऑब्लिगेटेड आहेत. मर्द असेल जर घरी, ही इज ऑल्सो ऑब्लिगेटेड. बट म्हणजे मर्द माणूस इज ऑब्लिगेटेड टू एन्श्युअर की हे मिसवत केले जाते घरी अकॉर्डिंग टू हलाखा. बट अकॉर्डिंग टू हलाखा, ज्युइश लॉ, बाईला प्रिफरन्स दिले जाते. जर मर्द आणि बाई असेल घरी, तर मर्द माणूस हे करू नाही शकत. त्या बाईला केलेला हलाखा सांगते, तिला प्रेफरन्स दिला पाहिजे त्या बाईला. शी हॅज टू डू दिस, नॉट द मॅन. ही इज ओके विथ इट. द वुमन, जी बाई करते, शी हॅज इन माइंड द हजबंड. पण ती असताना हा माणूस हे मिसवत करू शकत नाही करत. हलाखा प्रेफरन्स बाईला देते. सो we are talking about Yetziat Mitzrayim, and this what all the ladies can do, teach their daughters in all other mitzvot. इंडियामध्ये डिफिकल्ट आहे, कारण तिथे गर्ल्स स्कूल नाही आहे, रिलिजियस स्कूल्स. तर ऍटलीस्ट वन्स दे आर ऑन द प्रॉपर ट्रॅक, द प्रोफाइंड जो टीचिंग आहे घरच्या आई वडिलांचा, तो दुसऱ्याकडले जरी शिकवला तरी प्रोफाउंड जो ऍब्झॉर्प्शन आहे तो घरीच होतो. नाहीतर मग काय होईल, तिथे जाऊन शिकलं आणि इथे येऊन आई वडिलांना सांगितलं नाही, असं केलं पाहिजे, असं केलं पाहिजे, असं केलं पाहिजे. सो बिफोर दॅट ओनली द पेरेंट्स हॅव टू बी मेंटली प्रिपेअर्ड टू टीच देअर चिल्ड्रन द प्रॉपर थिंग इन द प्रॉपर लाईन. नाव we'll take 5 minutes and I will request Yochanan to make an announcement, an important announcement for the group. हे बघा, कालच्या पराशामध्ये आपण तेफिलीन बांधतो, त्याचे पॅराग्राफ्स आहेत. येत्सियात मिस्राईम आहे, सेदेरला जे वाचले जातात त्याचे काही ओव्या आहेत. आणि मेन थिंग, जो पराशा पेसाच्या पहिल्या दिवशी वाचलो, वैकरा मोशे, ते सगळा पराशा आहे कालच्या पराशात बो मध्ये. एक असा प्रश्न उठतो की आपल्याला कालच्या पराशामध्ये सांगितलेलं आहे, वे हय्या लेखा लेवत आल्या दखा उल झिकारून बेन एनेका, म्हणजे एक साईन तुझ्या हातावर होईल आणि एक साईन तुझ्या डोळ्याच्या मध्ये होईल, म्हणजे डोळ्याच्या मध्ये. ते हे कशाला रिफर आहे? आणि जर तू हे करशील तर ईश्वराचा तोरा तुझ्या तोंडात येईल. म्हणजे हे काय आहे, हिचा संबंध काय आहे हाताचा डोळ्याच्या मध्ये? हे जर तू केलंस तर तुझ्या तोंडातून ईश्वराचा तोरा निघेल. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्लीज आफ्टर दिस वी विल रिक्वेस्ट Yochanan टू स्पीक. सो आय विल एक्सप्लेन दिस अँड प्लीज एक्सप्लेन दिस टू युअर चिल्ड्रन. दिस इज रिफरिंग, हे तेफिलीनला रिफर आहे. तेफिलीनला रिफर, हय्या लेओत आलिया देखा, इट शल बी अ साइन ऑन युअर आर्म, तुझ्या हातावर एक चिन्ह असेल. उल झिकारून बेनेनेखा, अँड रिमाइंडर, आठवण तुझ्या डोळ्यामध्ये, बिटवीन युअर आईज, तुझ्या डोळ्यामध्ये, बिटवीन युअर आईज. म्हणून जेव्हा डोक्याची तेफिलीन बांधली जाते, द करेक्ट पोझिशन ही 2 डोळ्यावर असे बोट ठेवून आपण असं वर हात केलं, त्याच्या मध्ये त्या
हेअरलाईनच्या वर डोक्याची तेफिलीन पाहिजे. 2 थिंग्स, एक तर ते डोक्याच्या हेअरलाईनच्या वर पाहिजे आणि दुसरा डोळ्यासमोर 2 असे बोट ठेवून त्याच्यामध्ये ती हे तेफिलीन ऑफ हेड आली पाहिजे. आणि आर्म जे हातावर आहे दॅट शुड कम ऑपोजिट द हार्ट, हृदयाच्या समोर, हार्टच्या समोर. सो नाव दिस इज कमांडमेंट फ्रॉम द तोरा रिगार्डिंग तेफिलीन बांधणे. खालच्या पराशामध्ये झालं. खाकाम योसेफ खाईम अलावा शलोम असं सांगतात, ईश्वरांनी कमांडमेंट दिली आपल्याला तेफिलीन हाताची बांधायला, जी हातावर बांधली जाते हार्टच्या समोर, अप अगेन्स्ट द हार्ट. आणि तेफिलीन डोक्यावरची रोष जी आपल्या डोक्यावर बांधली जाते, पण ती ब्रेनवर आहे, इन फ्रंट ऑफ द ब्रेनवर आहे. व्हॉट इज द मिनिंग? हे टाकल्यानंतर तुमच्या तोंडातून ईश्वराचा तोराचे शब्द कसे निघतील असं सांगितलेलं त्यांनी, हकाम योसेफ खाईम अलावा शलोम. याप्रमाणे आपले हृदय, हार्ट आणि आपलं ब्रेन हे ईश्वराला आपण अर्पण केलं, सबज्युकेट केलं टू गॉड. कारण ब्रेन हा ज्ञानची जागा आहे, विजडम, आणि हार्ट, हृदय ही अंडरस्टँडिंगची जागा आहे. विजडम आणि अंडरस्टँडिंग हे 2 मेन इम्पॉर्टंट सेंटर्स ऑफ द ह्युमन बॉडी. बाकीचे सर्व ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी ह्यांना फॉलो करतात, दुसरा काय नाही. ब्रेन अँड हार्ट, बस, दुसरा काय नाही. बाकीचं सगळं देन ऑल द पार्ट्स दे फॉलो व्हॉट एव्हर डिसिजन बोथ हॅव टेकन. तर आता काय केलंय, काय सांगितलेलं आहे, हे 2 फार क्रिटिकल पार्ट्स आहेत ऑफ द बॉडी, ब्रेन अँड हार्ट. जर ह्या दोघांना जर आपण ईश्वराचा पाथ फॉलो करायला हे केला तर सगळे अदर पार्ट्स ऑफ द बॉडी ते यांना फॉलो करतील. एस्पेशली आपली तोंड, ज्याच्यामधून आपलं स्पीच बाहेर, आपली बोलणी बाहेर निघते. जर दे विल फॉलो द थॉट्स, जे ब्रेन मधून येतात, आणि कवानोत इंटेन्शन जे हार्ट मधून येतात, ह्याला सर्व ते फॉलो करतील, बाकीचे सर्व बॉडी पार्ट्स. पण गॉड इज ऑलरेडी टेलिंग अस, हे 2 मेन एरियाजला यू आर सबज्युकेटिंग टू गॉड. एकावर हाताची तेफिलीन आहे आणि एकावर डोक्यावरची तेफिलीन आहे. असं जर असेल तर यू हॅव नो चॉईस. तुझ्या तोंडातून हशेमचा तोराच आणि तू चांगले मिसवत आणि हेच होतील, जर त्यांनी खरंच मनापासून बांधली तेफिलीन फॉर द सेक ऑफ द मिसवा. म्हणून सांगितलेलं आहे की ईश्वराचा तोरा तुझ्या तोंडात राहील. इन ऑर्डर टू हॅपन लाईक दॅट, one's heart and mind must also follow God's Torah. And if God forbid त्यांनी रॉंग पाथ फॉलो केला तर सगळे लिम्स आणि हात पाय जे काय आहेत ते सगळे रॉंग पाथ फॉलो करतील. म्हणून आपले माइंड अँड हार्ट शुड फॉलो हशेम. म्हणून तिथे पवित्र हशेमची तेफिलीन त्याच जागे बांधली जाते, सो दॅट दोज 2 एरियाज बिकम सबज्युकेटेड टू गॉड अँड ऑल द बॉडी, सगळ्या बॉडीचे पार्ट्स फॉलो करतील इन द राईट ट्रॅक, आणि तुम्ही तुमच्या तोंडातून ईश्वराचा तोराच बाहेर निघेल. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्लीज टेल युअर चिल्ड्रन, त्यांना तेफिलीन बांधायला लावा. ट्रेन देम बिफोर द टाइम कम्स फॉर तेफिलिंग. आणि हे सगळं इनसाइट त्यांना माहीत पडलं तर ते एकदम इच्छेने, मनापासून, विथ इंटेंट, गुड इंटेंट तेफिलीन बांधतील. रबी योखानान, प्लीज यू कॅन अनाउन्स. כן, תודה רבה, חזק וברוך, יישר כוח. राम गॅब्रियल, देयर इज अ स्मॉल रिक्वेस्ट. फर्स्ट ऑफ ऑल कोला काबून की ही वेबसाईट चालू केली, पण एक स्मॉल रिक्वेस्ट आहे. एवढे क्वेश्चन्स येतात इंडियन कम्युनिटीमध्ये, मला एवढे क्वेश्चन्स येतात, आणि म्हणून माझा एक रिक्वेस्ट आहे की इथे एक ऑप्शन टाका की ते प्रश्न विचारू शकतात तुम्ही. ते राब बरोबर डिस्कस करा. इंडियन राब, आय एम टॉकिंग अबाउट, हा प्रश्न इंडियन राबला विचारला पाहिजे आणि त्याला तो उत्तर क्विकली मिळाला पाहिजे. सो मेनी क्वेश्चन्स आर कमिंग. आय मीन इट्स व्हेरी डिफिकल्ट टू हँडल. आता तुमची जी वेबसाईट तयार झालेली आहे, आता लास्ट वीकलाच मला क्वेश्चन आला, आय वॉज नॉट एबल टू आन्सर. मला मोठ्या राब, इंडियन राबचा मत घ्यायला पाहिजे. हे जर तुम्हाला इथे एक सेक्शन असा करा की ती माणसं तिथे क्वेश्चन पोज करतील अँड यू विल डायरेक्टली कोऑर्डिनेट विथ देम अँड गिव्ह देम द आन्सर फ्रॉम अन इंडियन राब.
प्लीज फ्रॉम एन इंडियन रॅब, कारण आपण इंडियन पद्धतीत वाढलो, आपले कस्टम्स आणि हे डिफरंट आहेत, आपल्याला फक्त इंडियन रॅबच प्रॉपर गाईड करू शकेल, कारण बाहेरचे कस्टम्स अलग आहेत आणि ते मग इट विल नॉट क्लिक टुगेदर. तर हे रिक्वेस्ट आहे, एक ऑप्शन तिथे असं करा, व्हॉट एव्हर क्वेश्चन्स they can ask, they should be able to ask on that website. That will be very, very helpful. So please think over this. Okay. Okay, Bezat Hashem. Yeah, sure. Okay, we'll continue. मिरॅकल्स बद्दल कोणी विचारलं होतं, मिरॅकल्स आपल्यासाठी हशेम करतात, मिरॅकल्स करतात. तर मिरॅकल बद्दल बात केली तर पुढचा पराशा जो आहे बेशाल्लाह, त्याच्यामध्ये मिरॅकल फर्स्ट मिरॅकल झालेली आहे. बघा कसं झालं. पण आपलं तोरा काय सांगते, फर्स्ट वी विल रीड व्हॉट हॅपन देअर. बेशाल्लाह मध्ये मिरॅकल्स झाले जे आपण रोज नमाजीत वाचतो. वय्यार इस्रायल एत मिस्राईम मेत अल सेफात याम, वय्यार इस्रायल एत यादा गेदोल्ला अशेर असा हशेम बे मिस्राईम. हे तर रोज आपण बोलतो, पण ह्याचा इन्साइट काय आहे, ह्याचा इन्साइट काय आहे? म्हणजे पहिला सांगतो, and Israel saw the Egyptians dead on the seashore. दर्याच्या किनाऱ्यावर सगळे त्यांच्या बॉडीज दिसल्या, इजिप्शियन सर्व मेलेले होते, फिनिश होते. आणि दुसरा पसूक बोलते, and Israel saw the great hand that God did over Egypt. This is the second pasuk. ओद योसेफ खाय देराशोत मध्ये सांगितलेलं आहे. आपले रब्बीज ऑफ ब्लेसेड मेमरी झिक्रोन लेवराखा, त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, जर कोणासाठी ईश्वराने मिरॅकल केली तर त्यांनी ईश्वराला तोदा रब्बा फक्त त्या मिरॅकल साठी नाही दिला पाहिजे, बट फॉर ऑल द मिरॅकल, जेवढे मिरॅकल त्याच्यासाठी हकादोष बारोकोनी केलेले आहेत, सर्व केले त्यासाठी तो तोदा रब्बा बोलला पाहिजे, नॉट ओनली फॉर दॅट मिरॅकल. जे काय होली वन ब्लेसेड ही बारुक हकादोष बारोकोनी केलेलं आहे, सर्व त्यांनी तोदा रब्बा बोलला पाहिजे. हे बघा, फर्स्ट मिरॅकल जे इस्रायल लोकांसाठी झालं इजिप्तमध्ये, कधी झाली ती? जेव्हा मोशे रब्बेनो आला व शलोम योखेबेत त्याच्या इमानी, योखेबेत त्याला तेबा म्हणजे त्या टोपलीमध्ये, बुल ऋषी त्या झाडाच्या याच्यामध्ये नाईलमध्ये ठेवला, आणि तो बुडण्याच्या ऐवजी ती टोपली पुढं 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 जात वाहत गेली. त्या टायमाला ईश्वरांनी बातियाला पाठवली, फॅरोच्या मुलीला, आणि तिने बघितला, आणि तो मुलगा हे करत होता, आवाज करत होता, पण तो मुलगा वाहत जात होता. तर हशेमने तिचा हात लांब केला आणि तिने त्या लांब हाताने खेचला त्याला, नाहीतर तो गेला असता लांब. तिचा हात एनलॉंगेट झाला, फॅरोच्या मुलीचा हात एनलॉंगेट झाला, हँड बिकेम एनलॉंगेटेड, एवढा लांब झाला की शी कुड पुल दॅट बास्केट टुवर्ड्स हर. शी वॉज देअरफॉर एबल टू पुल हिम क्लोज फ्रॉम अ डिस्टन्स. आणि बघितला का हा इस्रायल लोकांचा मुलगा आहे, त्याच्यावर मर्सी हशेमने तिला करायला लावली. तिने त्याला पॅलेसमध्ये नेला, तिथे तो वाढला, आणि इव्हेंच्युअली तो रिडीमर इस्रायल लोकांचा झाला. आणि फायनल मिरॅकल जी ईश्वराने परफॉर्म केली बेन इस्रायलसाठी इन इजिप्त, ती मिरॅकल होती की रेड सी वर सगळ्या इजिप्शियनच्या मेलेल्या बॉड्या बाहेर आल्या. ही दुसरी मिरॅकल होती. म्हणून पहिला पसूक सांगते की ज्युईश पीपलनी बघितला विथ देअर ओन आईज हा मिरॅकल की इजिप्शियन सगळे मेलेले होते ऑन द सी शोर. आणि सेकंड पसूक सांगते, त्या लोकांनी, इस्रायल लोकांनी जेव्हा हे बॉड्या बघितल्या, तेव्हा त्यांच्या माइंडच्या आय मध्ये त्यांना दिसला की बातिया म्हणजे फारोच्या मुलीचा हात लांब झालेला, आणि तिने त्या मोशेला खेचला, म्हणून हा प्रसंग आज झाला. आणि त्याच्यानंतर त्यांनी आज याशीर मोशे हा गाणा गायला. तर आपल्याला सांगितलेलं आहे की मिरॅकल जर ईश्वराने केली तर त्याच मिरॅकल साठी नव्हे, सर्व मिरॅकल. ऑफकोर्स पीपल विल रिमेंबर की मला ईश्वराने अख्ख्या लाईफ मध्ये काय काय मिरॅकल केलं. एव्हरी डे ही हॅज टू थँक गॉड फॉर ऑल द मिरॅकल्स. डोळे बंद करून फायदा नाही. ही हॅज टू, तोदा रब्बा हशेमला नाही बोलला तर इट्स अ बिग प्रॉब्लेम, ही विल बिग प्रॉब्लेम. जेवढे काय मिरॅकल केलं त्यासाठी ईश्वराला थँक्यू बोलला पाहिजे. सो दिस इज the first miracles which are coming next parasha beshallah. Okay, let us come to something very important. हे बघा, रोज आपण नमाजीमध्ये आपण एक लाईन बोलतो. ऑफकोर्स
बायका जर लेडीज नमाज करतात तर ते पण बोलतील, पण जर लेडीनी नाही नमाज केली बिकॉज शी इज नॉट ऑब्लिगेटेड, टाइम बाउंड नाहीये, तर जर ती तेलीम बसत असेल तर तेलीम टप्पा 20 ओवी 10 आणि माणसाच्या नमाजीमध्ये हशेम होशिया मेलेक याने नो बेयोम कोरेनो, म्हणजे हशेम सेव्ह मे द किंग आन्सर अस ऑन द डे वी कॉल हिम. ज्या दिवशी आम्ही बोलतो ईश्वर आम्हाला तू उत्तर दे, आम्हाला रिस्पॉन्स दे, आमचं काम कर. हशेम कॅन हेल्प अस द व्हेरी डे वी कॉल फॉर प्रेयर. पण जर नाही झाली तर यू शुड नॉट बी, त्यांनी हे नाही केलं पाहिजे, सॅड नाही झाला पाहिजे. त्याची प्रेयर नाही केली, त्याची प्रेयर रीच नाही झाली किंवा प्रेयर रीच झाली तर हशेमनी ही डिडंट एक्सेप्ट इट. पण जर केला तर त्याच दिवशी होते ती. असं प्रसंग येतो की कधी कधी आपण असं सिच्युएशन मध्ये असतो की आपण एक दिवस पण थांबू शकत नाही, आपल्याला रिझल्ट पाहिजे असतो, आपल्याला यशवा पाहिजे असतो. आणि जर तो नाही झाला तर आपण सॅड नाही झाला पाहिजे, डिस्पेअर नाही केला पाहिजे, सॅड नाही झाला पाहिजे. पण आपण नमाज चालूच ठेवली पाहिजे, रेकग्नाइज करून की पाहिजे तर हशेम आपल्याला ऑन द स्पॉट आपल्याला मदत करतील. हे बघा, एक अशी घटना घडली काही वर्षापूर्वी. एक बाई होती इवा, तिच्या दोन्ही डोळ्यात कॅटरॅक्ट झाले होते. पण ऑपरेशनच्या आधी ती एका मोठ्या राबीकडे गेली सर्जरीच्या आधी. आणि तिने त्याला विचारलं की असं असं मला दोन्ही आईज मध्ये कॅटरॅक्ट झालेला आहे, मला सर्जरी आहे. तर जनरली हा रुटीन प्रोसिजर आहे, सर्जरी रुटीन प्रोसिजर आहे. पण माहित नाही काय झालं, राबीनी तिला सांगितलं की तू ही सर्जरी साध्या माणसाकडून नको करून घे, डॉक्टर एक स्पेशालिस्ट करून घे. जरी हा नॉर्मल ऑपरेशन असेल तरी तू ही स्पेशालिस्ट एकदम जो चांगला बेस्ट डॉक्टर असेल त्याच्याकडून तू करून घे ही सर्जरी. असा त्या टायमाला त्यांच्याकडे जो हेल्थ इन्शुरन्स होता तो एवढा काही चांगला नव्हता. आणि तिने नवऱ्याला सांगितलं की जर आपल्याला चांगला सर्जन बघायचा, व्हेरी हाय सर्जन, चांगला मोठा सर्जन, मोठा डॉक्टर, तर आपल्याला हा इन्शुरन्स वाढवायला लागेल, कारण तो डॉक्टर लोअर इन्शुरन्स वाले घेणार नाही. तर अपग्रेड करायचे, आपल्याला अपग्रेड करायला लागेल टू बेटर चॉईस ऑफ डॉक्टर्स. जरी त्यांनी अपग्रेड केला पण तरी पण सर्जनची फीस भरपूर होती, हेफ्टी सम होता सर्जनला, आणि त्यांना स्लॉट साठी थांबावा लागला. पण इव्हेंच्युअली ऑपरेशन झाला आणि सर्जरी केली गेली. वन ऑफ न्यूयॉर्क बेस्ट प्रीमियर ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट त्यांनी ही सर्जरी केली. न्यूयॉर्कचा बेस्ट होता तो. घटना न्यूयॉर्क मध्ये घडली. आता ऑपरेशन झाल्यानंतर 2 वर्ष कंटिन्युअस ही बाई लोकल चेकअपला जात होती आणि सगळं काय ठीक चाललं. तर त्या लोकांनी काय डिसाईड केलं, आता एवढं जास्ती पैसा इन्शुरन्सला कशाला भरायचा, आपण लोअर इन्शुरन्स करू, आपण हा कॅन्सल करू आणि लोअर इन्शुरन्सला जाऊ, आपल्याला अफोर्डेबल होईल, कारण हा फार हाय इन्शुरन्स होता. 1 वर्षानंतर अॅन्युअल चेकअपला ती गेली, तेव्हा त्या डॉक्टरनी तिला सांगितलं की तिला एकदम डेंजर आहे, की तिचा आयसाईट खलास होईल. नॉर्मल आय प्रेशर 12 to 22 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी असते, पण तिचा 50च्या वर होता आणि तिच्या डोळ्यावर ग्लुकोमा झाला होता आणि त्याच्यामुळे तिला इमिजिएट अटेन्शन पाहिजे होता. त्यांनी बरेचसे सर्जन तिला जायला सांगितले, पण कोणी तिचा इन्शुरन्स ऍक्सेप्ट केला नाही, कारण तो एकदम लोअर होता. तिने सेव्हरल ऑर्गनायझेशनला कॉन्टॅक्ट केला की असे जे मदत करतात, पण शॉर्ट नोटीसवर त्यांनी मदत केली नाही. आणि ते लोक एवढे $1000 पे करणे त्यांना अफोर्ड करू नव्हते. तिचा ओनली चॉईस होता की ती साध्या क्लिनिक मध्ये जाऊन साध्या सर्जन करून हा ऑपरेशन करून घ्यायला असे लागेल असं तिला वाटलं. पण तिला नो चॉईस होता, म्हणून ती त्या क्लिनिक मध्ये गेली आणि होप फॉर द बेस्ट. तिथे लॉंग लाईन ऑफ माणसं होती, 6 in the morning पासून थांबले होते आणि तिला वाटलं की बरंच टाइम जाईल आणि काय कसा होईल काय, आणि कोण डॉक्टर आहे काय करल तिला काहीच माहित नाही, आणि कोणतरी तिला चांगला मिळेल असे
तिच्या मनात सगळे क्वेश्चन यायला लागले. ती बसली होती त्या रूम मध्ये आणि बोलली की आता मी काही करू शकत नाही, आपल्याकडे पैसा नाही, डॉक्टर अवेलेबल आहेत जे काय, त्याच्यामुळे आम्ही हा ऑपरेशन ग्लुकोमाचा करून घेऊ. तिथे ती बोलली, हशेम मी तुझ्या हातात आहे, आत्ता रोफे खोल्यामो इस्रायल, मला प्लीज चांगला मेसेंजर पाठव ह्या जॉबसाठी. तिथे बसून त्या वेटिंग रूम मध्ये फक्त जसं हशेम होशिया मेले की नो बेयोम कोरेनो, काही मिनिटांनंतर एक माणूस तिथून गेला आणि या बाईनी त्या माणसाला ओळखला. तोच सर्जन होता ज्यांनी तिचा पहिला ऑपरेशन किती $1000 करून केला होता. तो त्या क्लिनिकमध्ये आला. ज्यांनी कॅटरॅक्ट सर्जरी किती 2 वर्षापूर्वी केली होती. ही हॅपन टू वॉक टू द क्लिनिक आणि तो लिफ्ट कडे चालला होता. ही बाई त्याच्या मागे धावली आणि बोलली, डॉक्टर डू यू रिमेंबर मी, मला ओळखता तुम्ही, तुम्ही माझा कॅटरॅक्ट सर्जरी फ्यू इयर्स केला, आता मी एकदम सिरियस आहे, मला ग्लुकोमा झालेला आहे. तो सर्जनने तिला सांगितला की मी जो हा डॉक्टर आहे ज्यांनी ग्लुकोमाचा नवीन टेक्निक डेव्हलप केलेलं आहे आणि मी त्या दुसऱ्या सर्जनला मी आता देणार आहे, तू त्यांच्याकडून फायदा करून घे, नाहीतर मग तू माझ्याकडे ये. पण ती बोलली, माझ्याकडे तेवढा इन्शुरन्स नाहीये जे तू ऍक्सेप्ट करतस. तर तो डॉक्टर म्हणाला, ह्या सर्जरीला मला इन्शुरन्स नाही पाहिजे, कारण हशेमनी तुला मला भेटवलेली आहे. इथे मी येणे आणि तू भेटणे हे साधा नाहीये, हे हशका का प्रतीत आहे. म्हणजे त्याच्या मनात ते आला की काय बाईनी नमाज केली की एका मिनिटात हे सगळं घडलं. एका मिनिटात एका मिनिटात डॉक्टरला भेटला आणि तो मला इन्शुरन्स बी नको. आणि जसं काय हशेमनी तिची नमाज एक्सेप्ट केली ऑन द स्पॉट. नेक्स्ट डे ती सर्जरीला गेली आणि बारुख हशेम सर्जरी सक्सेसफुल झाली. जशी रिकवर करत होती वेटिंग रूम मध्ये, दुसरी एक बाई आली होती, एक रिलिजियस बाई तिथे आली होती आणि तिने त्या बाईला विचारला की असा असा डॉक्टर आहे काय, तो बेस्ट आहे काय. ही बाई तिला सांगितलं, हा डॉक्टर बेस्ट आहे, त्यांनी माझी सर्जरी केली. ती बाई बोलली, माझा नवऱ्याची बी सर्जरी तोच डॉक्टर करणार आहे. तर ही बाई तिला बोलली, काय घाबरू नको, तो बेस्ट डॉक्टर आहे. ती बोलली आणि त्यांनी तिला मदत केलेली. तरी जो त्याचा पेमेंट आहे, नॉट द इन्शुरन्स, पेमेंट आहे तो आम्हाला अफोर्ड करणे डिफिकल्ट आहे, पण आम्ही मॅनेज करू, काय ना काहीतरी करू. त्यांनी तो फी रिड्यूस बी केलेली आहे माझ्यासाठी, तरी पण आम्हाला फार डिफिकल्ट आहे, असं करून ती त्या बाईला बोलली. जिचा नवऱ्याचे ऑपरेशन तो डॉक्टर करत होता. ती बाई इवा तिथं बसली, थोडा रेस्ट केल्यानंतर ती पैसे भरायला गेली कॅशरला. कॅशरच्या विंडोवर तिला सांगितलं गेला, कसला पेमेंट आहे तुझा, ऑलरेडी पेमेंट झालेलं आहे. तर ती बोलली, काय, कोणी केलेलं आहे. ती बोलली, कोणतरी बाई आली होती, तिने ऑलरेडी तुझा पेमेंट केलेलं आहे. जी बाई वेटिंग रूम मध्ये या बाईला भेटली, तिने क्वायटली तिचा बिल विदाउट टेलिंग हर पे केला. तिला बिलकुल ऑपरेशन बी झाला आणि बिल बी नाही तिला लागला. ती बोलली, हशेम मला तू सर्जरी पण नाही करू, मला बिल बी नाही, मला बेस्ट डॉक्टर करून तुम्ही मला करून दिली आणि मला बिल बी मला तुम्ही फ्री दिलाय, नो कॉस्ट टू बी एट ऑल. आता आम्हाला समजलं की का त्या मोठ्या राबीनी जेव्हा सांगितलं मला की तू स्पेशालिस्ट डॉक्टर कडे जा, हे सगळा होणार होता. म्हणजे त्यांचा ते एवढा ते त्यांचा कॉन्टॅक्ट आहे हशेम बरोबर. हशेम होशिया मेले ज्ञानेनो बियोम कोरेनो. ईश्वर आपल्याला सेम डे वाचू शकतात, त्या दिवशी आपण ईश्वराला हाक मारतो. अंगाला काटे येतात. जे मी सांगतोय हे सत्य घटना घडलेली आहे. तुम्ही विचार कराल, 50 वर्षापूर्वी विविध भारतीवर सत्य घटनेची स्टोरी सांगायची 15-20 मिनिटं. आय एम टेलिंग यू फॅक्ट्स विच शोज हशेम इज कंट्रोलिंग द वर्ल्ड. आय एम टेलिंग यू ऍक्च्युअल फॅक्ट्स विच हशेम इज कंट्रोलिंग. दिस इज नॉट कोइन्सिडन्स, दिस इज नॉट स्टोरी, these are all facts which have happened. Before I close, I will tell one more incident. I will tell you one more incident which is ज्याला प्रॉपर एमुना आहे तो त्याला एकदम लाईफ इझी जातो. त्याला लाईफ इझी जातो. मोठं कुठल्याही प्रसंगामध्ये असो, त्याला काही करायची जरूरत नाही. ही हॅज फेथ इन हशेम. आणि everything goes well. Whatever suffering he has got, he will just attribute. If Hashem wants it, let it be. Not only in particular areas of life, any area of life, like health, family, business.
ऍक्च्युअल घटना घडली अमेरिकामध्ये. एक मुलगा माणूस होता इसाक, जो डेट्रॉइटला गेला. डेट्रॉइट ही एक जागा आहे, ही व्हेरी 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 फेमस जागा आहे. मला माहिती आहे, 20-25 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी मी डेट्रॉइटचे इंजिन रिपेअर करायचो. तिकडचे आयसी इंजिन्स यायचे डेट्रॉइटचे, आणि ते जहाजवर आम्ही टाकायचो. व्हेरी फेमस प्लेस डेट्रॉइट. डेट्रॉइट इंजिन्स आर दॅट टाइम वर्ल्ड फेमस. हा माणूस डेट्रॉइटला फ्लाय केला त्यांनी. एक अशी त्याची लाईफ टाईमची मीटिंग बँकमध्ये होती, ज्याच्यासाठी त्याला ती मीटिंग करायचीच होती. त्याच्यासाठी पुरा लाईफ त्याचा चेंज होणार होता, कारण व्हेरी वेल्दी हा एक बिझनेस मीटिंग होती. तर तो लवकर फ्लाईट घेतली त्यांनी डेट्रॉइटला, आणि मीटिंग जी होती ती 4:30ची होती संध्याकाळी. 4:30ची. पण तो 1 तास आधी पोहोचला त्या बँकच्याकडे. 1 तास आधी पोहोचला बँकच्याकडे. आता तो बोला, माझ्याकडे अजून अर्धा तास आहे, मी मिंका करून घेतो. बाजूला शोधत होता कुठे शूल आहे, कुठे बेटके नसत आहे. त्याला एक शूल मिळाली बाजूला, आणि तो त्या मशिदीत गेला. शूल म्हणजे मशिदीमध्ये गेला मिनकासाठी. 4ची मिनियान होती, 4 वाजताची. 4:30ला त्याची अपॉइंटमेंट होती. बँक एवढा लांब नव्हता, जवळच होता, म्हणून तो आजूबाजूला शोधत होता मिनकासाठी. पण 4 वाजता त्या मशिदीत 2 माणसं होती. हा आला तिसरा. हळूहळू माणसं येत होती. 4:25 झाली आणि मिनियान झाली. याची मीटिंग 4:30ला. 4:25ला 10 माणसं झाली. नमाज चालू झाली. पण हा माणूस आजूबाजूच्या माणसांना सांगायला लागला की बघा, मी फक्त सायलेंट अमिताला थांबू शकतो, मला लवकर निघायचं आहे, मला नाही थांबू शकत. मी फक्त सायलेंट अमिताकडून जाईन. हे बोलताना त्या हजारनी, जो हजार नमाज करत होता, त्याने ऐकलं. तो आला त्याच्याकडे, बोलला, बघ प्लीज, मला कधीच बोलायचंय, प्लीज तू नमाजीच्या शेवटपर्यंत थांब, नाही तर माझा कधीच जाईल. तो बोलला, मी काय करू, माझी इम्पॉर्टंट मीटिंग आहे, माझी लाईफ टाईमची मीटिंग आहे. ही मीटिंग नाही झाली तर खलास, माझा काय सगळा वेस्ट होईल, सगळं व्यर्थ होईल. तो बोलते, प्लीज माझा कधीच जाईल, माझा तू लास्ट एक माणूस आहे, तो केला तर 9 माणसं होतील, तू प्लीज थांब, यू वेट फॉर ऑल द प्रेयर. काय करू. तो बोलते, ठीक आहे, आय विल वेट, मी थांबीन, तू कर नमाज कर. मिनका संपल्यानंतर इच्छा बाहेर पडाला आणि धावला त्या बँकमध्ये. नमाज आली, तो बँकमध्ये धावला आणि गेला. ते तिथे सेक्रेटरी बोलली, तू 15 मिनिटं लेट झालास. तर सेक्रेटरी वर बघितलं त्याच्याकडे फ्रॉम कम्प्युटर, से यू आर लेट बाय 15 मिनिट्स. तो काय बोलू नाही शकला. बोलले, मॅम आय एम हिअर नाव. ते बोलले, ओके, यू आर व्हेरी लकी दॅट द मॅन यू वॉन्ट टू मीट हॅज नॉट कम नाव, ही विल स्टेप इन एनी टाइम. हो, म्हणजे त्याला एक राहत आली की तो माणूस अजून आलेला नव्हता, आणि हा तिथे 15 मिनिटं, म्हणजे तो पण लेट झाला तिथे. त्याचं नाव ॲब्रामसन होता. हा माणूस इतका बसला बँकेमध्ये त्याची वाट बघत. जेव्हा तो माणूस आतमध्ये आला, तेव्हा बँकने त्याला सांगितलं, जा, आता माणूस आलेला आहे, तू जाऊन मीटिंग कर. यांनी रूम खोलली आणि आतमध्ये गेल्याबरोबर ही वॉज स्ट्रक. बघितला, हा माणूस कोण आहे? हा माणूस हजान आहे, तोच हजान आहे मशिदीचा, ज्याच्यासाठी तो कधीसाठी थांबला. तो माय गॉड. आणि तो हजान बी त्याला बोलला, यू वेटेड फॉर मी, फॉर माय कदिश. आता मी तुझा डील, ज्याला महिने लागतील, मी आजच डील संपून टाकतो. आणि त्याचा डील त्याच संध्याकाळी शेड्यूल झाला. बोला का बोल शेम, बोला का बोल. म्हणजे तो बोलला, अब्रामसन त्याला बोलला, तू तुझा पुरा लाईफ रिस्क केलास माझ्यासाठी थांबून कधीसाठी. तू ही मीटिंग रिस्क केलीस मला मदत करायला, आता मी तुला मदत करतो. जो डील केला महिने आणि टाइम लागेल, तो आज संध्याकाळी मी फायनलाइज करून टाकतो तुला. आपण वी कॅन सेव्ह सो मच टाइम अँड पोटेन्शियल. आपल्याला 100 माणसं, 1000 माणसं, 50 माणसं, 10 माणसं जरी माहित असेल, तरी आपल्याला फक्त हशेम माहित पाहिजेत. ही इज द ओनली वन इन कंट्रोल, आणि ते आपल्याला पाहिजे ते देऊ शकतात. जर आपण त्यांच्यावर जास्ती फोकस केला तर आपले रोजचं जगणं अजून जास्ती चांगला होईल. बिफोर आय एंड अ क्विक जस्ट रिमाइंडर, नेक्स्ट संडे संध्याकाळी तू विश्वात आहे. नेक्स्ट संडे संध्याकाळी तू विश्वात आहे.
बरेचसे इन्साइट्स आहेत टू विश्वासमध्ये. आपले बेन इस्रायल लोक हे करतात, थाळा भरतात. पण अशी एक कस्टम आहे बेन इस्रायलमध्ये की जी मलिदा करतात ती दुसऱ्या दिवशी ते जनरली 12च्या आतमध्ये संपवतात. अशी एक कस्टम आहे. इट हॅज डेव्हलप. जे करतात मलिदा ते सकाळी 12च्या दुपारी 12च्या आधी नेक्स्ट डे करतात. काही मे बी संध्याकाळी करत असतील. दॅट्स नॉट एन इश्यू. दीज आर ऑल कस्टम ट्रेडिशन. इन्साइट्स भरपूर तू विश्वातला आहेत. एक असं इन्साइट आहे बघा, 3 टाइप्स ऑफ फ्रुट्स आहेत जे आपण एका त्या टाईपचं काही ना काहीतरी तू विश्वातला खायचा प्रयत्न केला पाहिजे. फर्स्ट टाइप ऑफ फ्रुट्स आहेत जे पूर्ण खाल्ले जातात, सच एज ग्रेप्स अँड फिग्स. अंगुर आणि अंजीर हे जे पूर्ण खाल्ले जातात. हे कोणाला रिप्रेझेंट करतात? ज्युइश पीपलला, जे तेशुआ करतात अहावा तर्फे, म्हणजे मनापासून, लव पासून ते तेशुआ करतात. जे हायेस्ट लेवल ऑफ पश्चाताप आहे. हायेस्ट लेवल ऑफ पश्चाताप आहे. तेशुआ मी अहावा हा हायेस्ट लेवल ऑफ तेशुआ आहे. दॅट इज रिप्रेझेंटेड बाय ग्रेप्स अँड फिग्स, जे पूर्ण होल आउट ऑफ लव फुल केला जातो. दुसरे फ्रुट्स आहेत ज्यांच्या आतमध्ये हार्टबीट असतो, जे आपली पाप रिप्रेझेंट करतात. दे आर सराउंडेड बाय द फ्रूट. त्याला फ्रूट सराउंड, खजूर आणि ऑलिव्ह. तर हे रिप्रेझेंट समन जो पश्चाताप करतो पण तो भीतीमुळे करतो. थर्ड टाइप ऑफ फ्रूट असा आहे ज्याला थिक आणि हार्ड साल असतो, सच एज पॉमेग्रेनेट, डाळिंब. तो जो हार्ड कव्हर असतो तो आपले सिन रिप्रेझेंट करतो आणि तो फ्लेशला कव्हर करतो. म्हणजे ही सिम्युलेट करते बॅड ओव्हरकम्स द गुड. आणि म्हणजे जरी कधी माणसाने जाणून बुजून पाप केला, जाणून बुजून, डिलिबरेटली, बेमेजीद नेहमी आपण हाताला करताना बेमेजीद, आम्ही काय चुकलो असेल बेमेजीद, म्हणजे डिलिबरेटली पाप केला आणि त्यांनी रिपेंट नाही केला. तर जेव्हा तोरा 7 स्पीसीज मेन्शन करते फ्रूटचे, लँड ऑफ इस्रायल, विच इज लँड ऑफ इस्रायल प्रेस फॉर, हे सगळे फ्रूट त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत आणि वन पॅकेज आहे तो. पॉमेग्रेनेट, डाळिंब इज मेन्शन बिटवीन अदर टू. तर आपल्याला हे सांगते की टिकून रेक्टिफिकेशन, करेक्शन, जे रिपेंटन्स करतात आणि त्यांनी दुसऱ्यांना प्रॉपर डायरेक्शन देऊन राईट पार्ट दिली पाहिजे रिपेंट करायला. टिकून रेक्टिफिकेशन जे करतात ते स्वतः करून त्यांनी दुसऱ्यांना राईट पाथ वर रिपेंटन्स करून आणला पाहिजे. दिस इज होल अ पॅकेज. तर टिकून करेक्शन हॅज टू बी डन टू ब्रिंग अदर पीपल बॅक टू रिपेंटन्स ऑन द राईट पाथ. तर आपला हा ॲज ज्युइश पीपल फार मोठा रिस्पॉन्सिबिलिटी आहे की we have to tell other people to come on the right track and they should try to repent in the proper manner. Best is Teshua mi ahava. So we pray, Tekubal berachamim usunimru Torah. We pray that Mashiach comes soon and all world will know that Hashem is the creator, and all Jews from all over the world, Hashem should bring them to the holy land of Eretz Israel. Mi sheberach. מישבר עבודון אברהם ישחק ומשמרון, הוא יברג את כל האנשים, נשים יצב, השומעים את דברי תורה. השם ייתן להם הצלחה, רפואה שלמה, בריאות טוב, שמי שבגלות יעלה לארץ קדושה וחזר לישועה ותבוא משיח תלמדי בית המקדש, ואנחנו בכל זרע ישראל קרים בארץ קדושה בארץ ישראל בכבוד. תקובל ברחמים ושום לימוד התורה.